पवित्र शास्त्राला तुमच्या जीवनामध्ये कोणतं स्थान आहे? तुमच्या दृष्टीने ते एखादं साधारण पुस्तक आहे की देवाचं मानवजातीला प्रगटीकरण आहे? तुमच्या उत्तरावर तुमचं अनंत काळाचं भवितव्य अवलंबून आहे. सध्या आपण जीवनाविषयीचे महत्त्वाचे प्रश्न ही संदेश मालिका ऐकत आहोत आणि आजचा आपला विषय आहे, एक पुस्तक माझं जीवन बदलू शकतं का? आणि आजचा शास्त्रभाग आहे स्तोत्र 19. स्तोत्र 19मध्ये आपण पाहू की कशा 3 प्रकारे देवाने त्याचं प्रगटीकरण मानवाला दिलेलं आहे आणि म्हणून आपण मानवजात ही देवापुढे निरुत्तर आहे. ते असं म्हणतात की आज जगामध्ये सत्य असं काही नाही, खरं खोटं असं काही नसतं. जे तुम्हाला खरं असेल ते मला खरं वाटलंच पाहिजे असं नाही, किंवा मला जे खरं वाटतं, सत्य वाटतं ते तुम्हाला वाटायलाच पाहिजे असं नाही. म्हणून ज्याचा त्याचा आदर आपण केला पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जगामध्ये सत्य हे नाही, परंतु देव सत्य आहे, प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे आणि त्याचं वचन हे सत्य आहे. आणि स्तोत्र 19 वरून आपण हेच आज पाहणार आहोत की देवाने त्याचं प्रगटीकरण माणसाच्या 3 क्षेत्रामध्ये माणसाला म्हणजे तुम्हाला मला दिलेलं आहे. 3 प्रकारे त्याने तो देव आहे, परमेश्वर आहे हे प्रगट केलेलं आहे. आणि हे प्रगटीकरण कोणतं? आणि हे समजल्यानंतर देवाचं वचन पवित्र शास्त्र वाचून आपलं जीवन कसं बदललं जाऊ शकतं हे आपण आता पाहूया. पहिलं वचन बघा, स्तोत्र 19 आणि वचन 1. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वीवर आक्रमितो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून तो दुसऱ्या सीमेपर्यंत भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. तर पहिल्या 6 वचनामध्ये आपण पाहतो की पहिलं प्रगटीकरण जे देवाने माणसाला दिलं ते निसर्गाच्या द्वारे आहे किंवा अंतराळाच्या द्वारे. अंतरिक्षात किंवा अंतराळात देवाने त्याचा संदेश जणू काय लिहिलेला आहे. अंतराळ, सूर्य, चंद्र, असंख्य तारे, तारांगणा याच्यावरून आपल्याला दिसून येतं की आपोआप झाले नाही, यांचा निर्माणकर्ता कोणीतरी आहे. म्हणून ह्या वचनामध्ये, ह्या पहिल्या 6 वचनामध्ये पहिलं जे प्रगटीकरण पहिल्या रीतीने जे माणसाला दिलं ते म्हणजे निसर्गाच्या किंवा अंतराळाच्या द्वारे. पहिलं वचन बघा, तो म्हणतो आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. म्हणजे आकाशात किंवा अंतराळात देवाचा महिमा, देवाचं गौरव, त्याची हस्तकृती, त्याचं सामर्थ्य हे आपल्याला दिसून येतं. असंख्य तारे, ग्रह हजारो हजारो वर्षापासून आपापल्या ठिकाणी आहेत. नंतर तो म्हणतो की सूर्य उगवतो, मावळतो, भ्रमण करीत जातो. त्याच्यात कधी खंड पडत नाही, त्याला कधी उशीर होत नाही. तर अंतराळाच्या द्वारे देखील देवाची साक्ष माणसाला त्याने दिलेली आहे. म्हणून पहिल्या 6 वचनामध्ये अंतराळाच्या किंवा निसर्गाच्या द्वारे माणसाला दिलेलं प्रगटीकरण. दुसरं वचन बघा, दिवस दिवसाचे संवाद साधतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वीवर आक्रमितो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. म्हणजे रात्रंदिवस, दिवसा सूर्य, रात्री चंद्र आणि तारे यांच्याद्वारे तो संवाद साधत असतो. देव परमेश्वर त्याचा गौरव, त्याची हस्तकृती मानवाला प्रगट करीत असतो. आणि तो संदेश हा न संपणारा संदेश आहे. रात्रंदिवस तो त्याचा गौरव माणसाला प्रगट करीत आहे. 4थ्या वचनात जर आपण पाहिलं तर तो म्हणतो की त्याचा स्वर सर्व पृथ्वीवर आक्रमितो.
म्हणजे देवाचं हे प्रगटीकरण की देव आहे हे सर्व अखिल पृथ्वीला जागतिकरित्या त्याने दिलेलं आहे. आता रोमकरासपत्र 1 आणि वचन 20 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी प्रेषित पाऊल असं म्हणतो की देवाने निसर्गाच्या द्वारे माणसाला त्याचं प्रगटीकरण, त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे. निसर्गाच्या द्वारे माणूस समजू शकतो की हे सृष्टी ही आपोआप झालेली नाही, तिच्या मागे कोणीतरी आहे. पण काय झालं माहिती आहे का? रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय आणि याच्या 19 वचन बघा. रोमकरास 1 आणि 19 या ठिकाणी पाऊल असं लिहितो, देवाविषयीचे जे ज्ञान जे होत असते ते त्याने त्यांच्या मनास व्यक्त केलेले आहे, कारण देवाने त्यांना व्यक्त केले आहे. त्याचे अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व दैवत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून, म्हणजे निर्माण केलेल्या सृष्टीवरून, सूर्य चंद्र तारे वगैरे निर्माण केलेल्या सृष्टीवरून ज्ञात होऊन किंवा माहिती होऊन सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहे. म्हणजे देवाचा संदेश निसर्गात, आकाशात त्याने लिहिलेला आहे. तो आहे, तो निर्माण करता देव आहे, तो सर्व समर्थ आहे, तो अद्भुत आहे. हे माणसाला त्याने अंतराळात निसर्गाच्या द्वारे प्रगट केलेलं आहे, यासाठी की त्यांनी निरुत्तर व्हावे. म्हणजे देव आहे का नाही याची शंका कोणती देवाने माणसाच्या मनात ठेवलेली नाही. निसर्गावरून जर विचार केला तर माणसाला कळू शकतं की निर्माणकर्ता परमेश्वर आहे. परंतु काय झालं बघा, देवाला ओळखत असूनही त्याने देव म्हणून त्याचे गौरव केले नाही, त्याचे आभार मानले नाही, तर आपल्या पोकळ कल्पनाने शून्यवत झाले आणि त्यांचे मूळ मन अंधकाराने व्याप्त झाले. आणि मग त्यांनी काय केलं? वचन 23, त्यांनी अविनाशी देवाच्या गौरवाचा नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद प्राणी व सरपटणारे जीव यांच्या आकाराच्या मूर्तींशी मोबदला केला. म्हणजे देवाची भक्ती, देवाची उपासना करण्याच्या ऐवजी माणसाने देवाची जी निर्मिती आहे, सूर्य चंद्र तारे यांची भक्ती सुरू केली. निर्माणकर्त्याच्या ऐवजी निर्मितीची भक्ती सुरू झाली आणि आजही ते होत आहे. परंतु जर देवाला जाणून घ्यायची जर माणसाला इच्छा असेल तर पुरेसं प्रगटीकरण देवाने निसर्गाच्या द्वारे माणसाला दिलेलं आहे की जेणेकरून मानवजात ही निरुत्तर व्हावी. जर माणसाने ठरवलं, इच्छा व्यक्त केली, जाणून घेण्याचा ठरवलं तर तो जाणून घेऊ शकतो. निसर्गाच्या प्रगटीकरणावरून, सृष्टीच्या निर्मितीवरून देव किती महान आहे, अद्भुत आहे, किती विद्वान आहे, ज्ञानी आहे हे आपल्याला समजतं. दुसरी गोष्ट, दुसरं जे प्रगटीकरण देवाने माणसाला दिलं ते वचनं 7 ते 9 मध्ये लिहिलेलं आहे. स्तोत्र 19 आणि वचनं 7 ते 9. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचे निर्बंध विश्वसनीय आहेत, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथय न्याय्य आहेत. म्हणजे वचनं 7 ते 9 मध्ये दुसऱ्या रीतीने जे देवाने माणसाला प्रगट केलेलं आहे, देवाचं प्रगटीकरण दिलं ते म्हणजे त्याच्या वचनाच्या द्वारे, म्हणजे पवित्र शास्त्राच्या द्वारे. पवित्र शास्त्र हे आणखी एक पुस्तक नसून हे जिवंत देवाचं जिवंत वचन आहे. ते देवाचं मानवजातीला प्रगटीकरण आहे. आणि म्हणून दुसरं प्रगटीकरण देवाने जे माणसाला दिलं ते त्याच्या वचनाच्या द्वारे. आणि त्याच्या वचनाविषयी 6 वेगवेगळे शीर्षक किंवा टायटल स्तोत्रकर्ता इथे वापरतो. पवित्र शास्त्राला तो 6 नावं तो या ठिकाणी देत आहे आणि ते शास्त्र काय करतं हे तो सांगतो. 7वं वचन बघा, तो पवित्र शास्त्राला परमेश्वराचे नियमशास्त्र म्हणतो. नंतर परमेश्वराचे निर्बंध असं म्हणतो. 8व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र हे परमेश्वराचे विधी आणि परमेश्वराची आज्ञा असं सांगतो. आणि 9व्या वचनात परमेश्वराचे भय आणि परमेश्वराचे निर्णय.
तर ह्या 6 रीतीने 6 नावावरून परमेश्वराचं वचनाचं वर्णन, पवित्र शास्त्राचं वर्णन तो करतो. आणि ते शास्त्र काय करते हे तो सांगतो. 7वं वचन बघा, परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते. मनाचं परिवर्तन किंवा मनाचं पुनरुज्जीवन करण्याचं सामर्थ्य फक्त पवित्र शास्त्रात आहे. दुसरं कोणतंही पुस्तक माणसाचं जीवन बदलू शकत नाही, कारण ते देवाचं वचन आहे म्हणून. दुसरी गोष्ट, परमेश्वराचे निर्बंध तो म्हणतो विश्वसनीय आहेत, ते विश्वास ठेवण्याजोगे आहेत. आणि ते काय करतात तर भोळ्यांना समंजस करीतो. परमेश्वराचं वचन जे साधे भोळे आहेत, ज्यांना ज्ञान बुद्धी कमी आहे, त्यांना देवाविषयीचं, सृष्टीविषयीचं, स्वतःविषयीचं ज्ञान देतं आणि त्यांना समंजस करतं. तिसरी गोष्ट, तो म्हणतो की परमेश्वराचे विधी हे सरळ आहेत, ते समजायला अवघड नाहीत. जे सरळ मनाचे आहेत, जे मनोभावे परमेश्वरावर विश्वास ठेवू इच्छितात, देवाला भिवून वागणारे, त्यांना शास्त्र सहज समजतं. परंतु जे कुटील आहेत, कपटी आहेत, पापी आहेत, त्यांना शास्त्राचा अर्थ लवकर समजत नाही. म्हणून तो म्हणतो की परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. देवाचं वचन काय करतं की आपल्या मनाला आनंदित करतं. ज्यावेळेस आपण देवाच्या वचनात वाचतो की त्याने ही सृष्टी निर्माण केली, त्याने आपल्याला निर्माण केलं, मानवाने जरी पाप केलं तरी त्याने आपला पुत्र पाठवला आणि तारणाची व्यवस्था केली, तारण उपलब्ध करून दिलं, जीवनाविषयीचं मार्गदर्शन, आणि हे सर्व पाहून तो म्हणतो की हे सर्व वाचल्यावर आपल्याला आनंद होतो, आपण आनंदित होतो. किती वेळेस तुम्हालाही हा अनुभव आलेला असेल नाही का, की देवाचं वचन आपण निराश असताना, दुःखी असताना, विवंचनेत असताना देवाचं वचन आपल्याला धीर देतं, सांत्वन देतं, आनंदित करतं. म्हणून तिसरी गोष्ट म्हणतो की देवाचं वचन हृदयाला आनंदित करतं. नंतर तो म्हणतो 8व्या वचनात की परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ते नेत्रांना प्रकाश देते. नेत्र प्रकाशित करणं म्हणजे आत्मिक दृष्टी. या नैसर्गिक डोळ्याने आपण पाहतो, जे डोळ्यांना दिसतं ते, पण जे ह्या डोळ्यांना दिसत नाही, ते आत्मिक डोळे ज्यावेळेस देव उघडतो त्यावेळेस आपल्याला या दिव्य गोष्टी, देवाविषयीच्या गोष्टी समजायला लागतात. बघा, एक शरीर आहे, शारीरिक डोळे, कान आहेत, परंतु एक आत्मिक शरीर पण आहे की ज्याला डोळे आहेत, कान आहेत. आणि ज्यावेळेस आत्म्याचा तारण होतो, ज्यावेळेस आपण देवाशी जोडलं जातो, त्यावेळेस आत्मिकरित्या आपण जिवंत होतो. तो आपले आत्मिक डोळे उघडतो आणि जे दुसऱ्यांना समजत नाही, दिसत नाही, ते देवाच्या वचनातून आपल्याला समजायला लागतं नाही का. पुष्कळ लोक म्हणतात की आम्ही इतक्या वेळेस शास्त्र वाचतो, आम्हाला समजत नाही. परंतु तुम्हाला कसं काय समजतं? ज्यावेळेस आपण पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवतो, पश्चाताप करून प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याच्या तारणाचा अनुभव होतो, त्यावेळेस देव त्याचा आत्मा आपल्याला देतो आणि तो पवित्र आत्मा आपले नेत्र, आपले आत्मिक डोळे प्रकाशित करतो आणि त्या आत्म्यामुळे आपल्याला शास्त्र समजायला लागतं. आणि म्हणून फरक हा आहे की नैसर्गिक माणसाला, ज्याचं तारण नाही झालं, अशा व्यक्तीला हे शास्त्र आणखी एक पुस्तक आहे, ख्रिस्ती धर्माचं पुस्तक आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. परंतु जे देवाचे लेकरं आहेत, ज्यांचं तारण झालेलं आहे, त्यांना ते जिवंत देवाचं जिवंत प्रगटीकरण आहे, वचन आहे, ती जीवनाची भाकर आहे. तर 8व्या वचनात तो म्हणतो की देवाचं वचन आपल्याला प्रकाश देते, ते आपल्याला प्रकाशित करतं, ते आपले आत्मिक डोळे उघडतं, आपल्याला दिव्य गोष्टी, देवाविषयीच्या गोष्टी समजायला लागतात, आपल्याला शास्त्र समजायला लागतं. वचन 9, परमेश्वराचे भय शुद्ध आहे, कारण ते देवाच्या मुखातून निघालेलं वचन आहे. 52 कशी सोळ्यापेक्षाही उत्तम आहे, 7 पट भट्टीत तप्त करून ते शुद्ध केलेलं आहे, सोन्याहून. आणि म्हणून देवाचं वचन हे पवित्र आहे, शुद्ध आहे. आणि ते काय करतं
ते सर्व काळ टेकणारे आहे. इतिहासात जर आपण पाहिलं तर अनेक राजे, महाराजे, सम्राट यांनी पवित्र शास्त्र नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या शास्त्राच्या प्रती जाळलेल्या आहेत आणि आजही काही ठिकाणी, काही देशांमध्ये, आपल्या देशामध्ये असं होत आहे. परंतु देवाचं वचन आजपर्यंत नष्ट झालेलं नाही. जितकं ते नष्ट करण्याचा, जाळण्याचा प्रयत्न झाला तितकं अधिक ते पसरलेलं आहे. कारण का? कारण ते देवाचं वचन आहे. माणूस देवाला नष्ट करू शकत नाही. देवाचं वचन, देवाचं प्रकटीकरण नष्ट करू शकत नाही. आणि मग तो म्हणतो की परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व ते न्याय्य आहेत. म्हणजे जे काही परमेश्वर करतो, जे काही तो करीत आहे ते योग्य आहे. आपल्या बुद्धीला जरी पटत नसलं, समजत नसलं तरी सर्व समर्थ विपरीत न्याय करीत नाही. योग्य न्याय करण्यास सहाय्य करणारे आहेत. म्हणजे आपण कोणता निर्णय घ्यावा, काय करावं, काय नाही करावं, काय योग्य, काय चुकीचं, हे शास्त्रावरून माणसाला समजू शकतं. तर ह्या 6 गोष्टी पवित्र शास्त्र आपल्यासाठी करतं. म्हणजे दुसरं प्रकटीकरण देवाने जे आपल्याला दिलं, जे आपल्याला समजू शकतं की देव आहे, तो कसा आहे, कोण आहे, त्याने काय केलं, काय करीत आहे, काय करणार आहे. त्याने सृष्टीला आपल्याला निर्माण केलं आणि आपल्याशी समेट करण्यासाठी, पापांच्या क्षमेसाठी, तारणासाठी त्याचा पुत्र पाठवला. ह्या गोष्टी आपल्याला निसर्गावरून नाही, अंतराळावरून नाही, निर्माण केलेल्या सृष्टीवरून नाही, तर त्याच्या वचनावरून समजतात. आणि म्हणून देवाचं वचन हे दुसरं प्रकटीकरण माणसाला आहे, की ज्याच्यावरून देव कोण आहे, कसा आहे, त्याने काय केलं हे आपल्याला कळू शकतं. हे अधिक स्पष्ट असं प्रकटीकरण आहे. हे विश्वास ठेवण्याजोगं प्रकटीकरण आहे. आणि मग 10व्या वचनात तो काय म्हणतो बघा, त्याच्या वचनाविषयी म्हणजे शास्त्राविषयी. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. देवाचे वचन, ते देवाचे वचन कसे आहेत हे तो सांगतो. शिवाय त्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. आपल्याला ज्ञान बुद्धी मिळते आणि त्याप्रमाणे आपण केल्याने, आज्ञापालन केल्याने आपण आशीर्वादित होतो. म्हणून काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे आपल्याला देवाच्या वचनावरून समजतं. बरेच वेळेस आपल्याला वाटतं की देवाने असं केलं तर बरं होईल, देव तसं का करीत नाही, देवाने असं का केलं. हे तर्क वितर्क, हे विचार आपल्या मनात असतात. परंतु देव नक्की कसा आहे, तो काय करतो, काय करत नाही, तो कसं वागतो, हे देवाच्या वचनावरून आपल्याला स्पष्ट होतं. नंतर 12 वचन 12 ते 14 जर आपण वाचलं, तिसरं जे प्रकटीकरण देवाने दिलं ते माणसाच्या मनाला दिलेलं आहे. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. आणि हे समजल्यानंतर की देव निर्माण करता देव आहे, वचन 1 ते 6, देवाचं वचन देवाचं प्रकटीकरण आहे. वचन 7 ते 11 की देवाचं प्रकटीकरण त्याने त्याच्या वचनात दिलेलं आहे. त्याचा प्रतिसाद स्तोत्रकर्त्याचा कसा आहे बघा, त्याचा परिणाम त्याच्या मनावर कसा होतो, आत्म्यावर कसा होतो आणि तो कसा प्रतिसाद देतो बघा. वचन 12 ते 14, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. म्हणजे देवाचं वचन आपल्याला आपल्या उणीवा, आपल्या चुका, आपले पाप दाखवतात. माणूस पापी आहे, पाप करतो म्हणून नाही, तर पापी स्वभाव त्याच्यामध्ये आदमापासून आलेला आहे. माणूस जन्मापासून पापी आहे म्हणून तो पाप करतो. आणि खरा प्रॉब्लेम बाहेर नाही तर माणसाच्या आत आहे. हे देवाचं वचन आपल्याला दाखवतो की मनुष्य पापी आहे, त्याला पापाच्या क्षमेची गरज आहे. तो स्वतःला क्षमा करू शकत नाही, स्वतःचं तारण करू शकत नाही, त्याला तारणाऱ्याची गरज आहे. आणि येशू ख्रिस्त हा तारणार आहे, देवाने पाठवलेला. हे पवित्र शास्त्र आपल्याला समजतं. गुप्त दोषापासून मला मुक्त कर, तसे जाणून बुजून घडणाऱ्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर.
त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकापासून अलिप्त राहीन. बघा, स्तोत्रकर्त्याचा प्रतिसाद बघा हे कळल्यानंतर, की देव परम पवित्र आहे. तो कसा आहे, किती भव्य, दिव्य, अद्भुत आहे हे कळल्यावर तो म्हणतो की तू मला शुद्ध कर, पवित्र कर, दोषांपासून, पापापासून मुक्त कर. म्हणजे देवाचं वचन हे माणसाला पश्चाताप करायला लावतं. कारण जिथे देवाचा आत्मा, जिथे देवाचं वचन किंवा शब्द आहे, तिथे देवाचा आत्मा आहे. वचन आणि शब्द हे एकत्र कार्य करतात. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात जर आपण वाचलं तर आपण वाचतो की आकाश आणि पृथ्वी प्रारंभी देवाने निर्माण केली आणि ती आकारविरहित व शून्य होती आणि अंधकार होता. आणि त्यावेळेस देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता, म्हणजे पवित्र आत्मा उपस्थित होता. आणि देव बोलला, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. म्हणजे देव बोलल्यानंतर देवाच्या आत्म्याने आणि देवाच्या वचनाने तो प्रकाश निर्माण झाला. देव बोलला, सूर्य चंद्र तारे होत, आणि तसे झाले. म्हणजे देवाचं वचन आणि आत्मा हे एकत्रितपणे कार्य करतात. जिथे वचन आहे तिथं देवाचा आत्मा आहे. जिथे देवाचा आत्मा आहे तिथे देवाचं वचन असतं. हे तत्व, मूळ तत्व, महत्त्वाचं तत्वशास्त्रात सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि मग 14व्या वचनात तो काय म्हणतो बघा. स्तोत्र 19 आणि वचन 14 शेवटी तो म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. या ठिकाणी तो परमेश्वराला माझा म्हणून उच्चारतो. म्हणजे एक वैयक्तिक नातं. तो जरी सृष्टीचा, इतरांचा देव परमेश्वर असला तरी एक नातं त्याच्याशी जोडलेलं आहे. कारण देव एक शक्ती नाही तर व्यक्ती आहे. बरेच लोक म्हणतात की कोणती तरी शक्ती जगात आहे, ती आपण मानली पाहिजे. कोणती तरी शक्ती जगाला चालवते. शास्त्र सांगतं ती शक्ती नाही तर ती व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्तीने, आपण जे व्यक्ती आहोत, आपल्याला निर्माण केलं. आणि व्यक्तीशीच आपण व्यक्ती म्हणून संबंध ठेवू शकतो, नातं ठेवू शकतो. आणि देव एक व्यक्ती आहे. आणि तो म्हणतो की हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका. म्हणजे त्याचं नातं देवाशी जोडलं गेलेलं आहे. देवाशी तुमचं आणि माझं नातं जोडलं जाऊ शकतं का? हो. पापाची क्षमा झाल्यानंतर, ज्यावेळेस पापाची क्षमा होते, कारण पाप देव आणि मनुष्याच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे आहे, त्यावेळेस आपलं नातं जोडलं जातं. आणि याच्यासाठी देवाने प्रभू येशूला जगात पाठवलं. त्याने तुमचे माझे पाप घेतले, पापाचा प्रॉब्लेम कायमचा सोडवला, क्षमा उपलब्ध केली, आणि आता आपलं नातं त्याच्याशी जोडलं जाऊ शकतं. आणि मग तो म्हणतो, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. तर बघा, 3 प्रकारे, 3 रीतीने देवाने त्याचं प्रकटीकरण माणसाला दिलेलं आहे. अंतराळाच्या द्वारे, म्हणजे निसर्गाच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे, आणि आपल्या मनाच्या किंवा आत्म्याच्या द्वारे, की आपलं मन आपल्याला साक्ष देतं की देव आहे. आणि ज्यावेळेस आपण थोडंसं पुढं जाऊन त्याला समर्पित होतो, त्याचं वचन वाचून त्याच्या पुत्रावर, त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो, त्याच्याकडे वळतो, त्यावेळेस त्या वचनाने आणि त्याच्या आत्म्याने तो कार्य करतो. आणि त्याच्या तारणाचा अनुभव, त्याचं प्रकटीकरण आपल्याला देतो. आणि मग आपलं नातं त्याच्याशी जोडलं जातं. तो आपला पिता होतो आणि आपण त्याचे पुत्र आणि कन्या होतो. हेच या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. परमेश्वर